Students, welcome to my YouTube channel Vadaganitacha. In this video, we are going to learn about geometric construction. In this, first we are going to learn about the basic geometric constructions that we require for this lesson. In that first one is perpendicular bisector. We have to take one segment of a certain length. Now here we are going to learn about the basic construction. So we can take the segment of any length. Now let it be segment AB. Now we have to draw perpendicular bisector. That means here we have to take more than half distance as radius. Now the distance between these 2 points is called as radius. So here we have to take more than half distance. Now by taking that distance, we have to draw arc on both sides of segment AB, and further we have to intersect the arcs from point B. In this way, we get the point of intersection of these arcs. After that, we have to draw the perpendicular bisector line in this way. तर अशा पद्धतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. एक विशिष्ट अंतर घेऊन हा सेगमेंट AB काढायचा. तो काढल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर ही त्रिज्या म्हणून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हे चाप काढायचे. त्याला B पासून छेदायचं. छेदल्यानंतर हे जे दोन पॉइंट मिळाले, या दोन पॉइंट मधून जाणारी रेषा काढली तर ती असणार आहे लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर त्यासाठी आपण परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी आपण हे काटकोनाचं चिन्ह काढतो आणि बायसेक्टर दाखवण्यासाठी हे दोन भाग सारखे आहेत म्हणून या ठिकाणी आपण सारखे चिन्ह काढून त्याला दाखवतो. या ठिकाणी हा पॉइंट आपण M घेतला. तर अशा पद्धतीने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. द सेकंड कन्स्ट्रक्शन इज congruent angles. So for that we have to take one angle अशा पद्धतीने एक कोन घ्यायचा. आता या कोनाचे माप आपल्याला माहित नाही, मग याचाच आपल्याला एकरूप कोन म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल या बाजूला काढायचा आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा हा एक किरण ज्याला आपण कोणाची बाजू म्हणतो हा काढून घ्यायचा. यानंतर after that we have to take some distance as radius, and from this vertex we have to draw an arc in this way intersecting both sides of the angle, and with the same measurement we have to draw arc on this side also. त्याच पद्धतीने आपल्याला इकडे पण आर्क हा कंस काढायचा आहे. हा काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंटला इंटरसेक्ट करायचं. हा सिलेक्ट केला तर इकडे इंटरसेक्ट करायचे, हा सिलेक्ट केला इकडे इंटरसेक्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पण आपल्याला हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळवायचा आहे. After getting this point of intersection, we have to draw a ray passing through that point of intersection will give us congruent angle. तर अशा पद्धतीने आपल्याला हा
कॉन्ग्रुएंट अँगल मिळेल. यानंतर याचं मोजमाप करूनही आपण हे चेक करून पाहू शकतो. हा कोनमापक अशा पद्धतीनं ठेवायचा. याचं माप आहे पहा 0 10 20 30 असं करत करत हा 70 आणि हा येतो 75. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी पण चेक करायचं. हा 0 10 20 30 असं करत करत हा 60 70 आणि हा येतो आहे 75. एखाद्या डिग्रीचा फरक जरी झाला तरी घाबरून जायचं काही कारण नाहीये, कारण ह्यूमन एरर म्हणून आपण त्या ठिकाणी एखादा डिग्रीचा फरक म्हणजेच हा 75 यायला पाहिजे पण 74 आला काही हरकत नाही, किंवा 76 आला तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे कॉन्ग्रुएंट अँगलचं कन्स्ट्रक्शन समजून घेऊ शकतो. Now the third construction is parallel line construction. We know the properties of parallel line. If the lines are parallel, then corresponding angles are congruent. Interior angles are supplementary. Alternate angles are congruent. Now from this we are going to use one property to draw the parallel lines, that is corresponding angles are congruent. Again we can use alternate angles are congruent, that property also. तर या ठिकाणी आपण या दोन प्रॉपर्टींपैकी कोणतीही एक प्रॉपर्टी वापरून आपल्याला पॅरलल लाईन काढता येतील. तर त्यासाठी एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण या ठिकाणी एक पॉइंट घेतला आहे. या पॉइंट मधून जाणारी आणि या दिलेल्या लाईनला पॅरलल असणारी लाईन आपण काढायलो आहेत. तर त्यासाठी काय करायचं, तर या पॉइंट आणि ही लाईन याला इंटरसेक्ट करणारी एक लाईन अशा पद्धतीनं काढून घ्यायची. यानंतर आता या ठिकाणी अशी ही पॅरलल लाईन आपल्याला या लाईनला काढायची आहे. तर या ठिकाणी जो अँगल होतो आहे तेवढ्याच मापाचा अँगल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. that will give us the corresponding angles are congruent, and by that way we will get that this line is parallel to the given line. मग या ठिकाणी मागील कन्स्ट्रक्शन मध्ये आपण पाहिल्याप्रमाणे पहिल्यांदा या ठिकाणी एक आर्क काढायचा. त्याच मेजरमेंटनं आता आपल्याला जो कोन काढायचा आहे तो या बाजूला काढायचा आहे. मग या ठिकाणी हे अशा पद्धतीनं आर्क याच बाजूला येऊ द्यायचा. फक्त हा जो आर्क काढायचा आहे हा मोठा काढायचा. या पहिल्या पॉइंट पासून या दुसऱ्या पॉइंटला इंटरसेक्ट करायचं अशा पद्धतीनं. आता या इथं आपल्याकडे असणारा एक पॉइंट हा आहे. मग या पॉइंट पासून आपल्याला या बाजूला इंटरसेक्ट करावं लागेल. मग त्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला हा आर्क काढावा लागेल. हा आर्क काढल्यानंतर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉइंट या दोन मधून जाणारी एक लाईन अशा पद्धतीनं ड्रॉ करायची. या पद्धतीने ती लाईन ड्रॉ करायची. म्हणजेच हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे आपण कॉन्ग्रुएंट काढलेले आहेत. याचा अर्थ ही जी लाईन आहे ही लाईन या दिलेल्या लाईनला पॅरलल लाईन होते. तर अशा पद्धतीने आपण पॅरलल लाईनचं कन्स्ट्रक्शन समजून घेऊ शकतो. Now before going to the first construction of this lesson, we are going to learn about similarity. So we know triangle ABC is similar to triangle DEF.
these two triangles are similar, in that case what are the points that we can get from this similarity, that we are going to learn first. So these two triangles are similar, that means the corresponding sides are in proportion. Now sides are in proportion means their ratios are equal. The ratios of corresponding sides are equal. म्हणजेच या दोन त्रिकोणाच्या संगत बाजूंचं जे गुणोत्तर घेतलं तर ते सारखं असेल. मग याच पद्धतीने आपण जर यांचा संबंध घेतला तर AB छेद DE, दुसरा रेशो येईल BC छेद EF आणि तिसरा रेशो येईल AC छेद DF. तर हे तिन्ही रेशो, तिन्ही गुणोत्तर सारखे असतील म्हणून यांना आपण corresponding sides are in proportion किंवा their ratios are equal असं म्हणतो. Now regarding angles, angle A is congruent with angle D, angle B is congruent with angle E, angle C is congruent with angle F. याला आपण म्हणतो corresponding angles of similar triangle, CAST. याला शॉर्ट फॉर्म आहे हा, corresponding angle of similar triangle. त्याच पद्धतीने याला corresponding sides of similar triangle, CSST अशा पद्धतीने आपण म्हणतो. म्हणजेच जर आपल्याला या ठिकाणी सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो इक्वल असणार आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत म्हणजेच याचं जेवढं मेजर असेल तेवढंच मेजर या अँगलचं पण असेल. याचं माप जर 50 डिग्री असेल तर या D चं पण माप 50 डिग्री असेल. तर अशा पद्धतीने आपण या कन्सेप्टचा वापर आपण या पहिल्या कन्स्ट्रक्शन मध्ये करणार आहोत. तर यामध्ये हे जे दोन त्रिकोणाची नावं दिली आहेत ही दोन पद्धतीने असू शकतात. कोणत्या पद्धतीनं? आता यामध्ये या दोन त्रिकोणाची नावं ही पूर्णपणे वेगळी आहेत. यात एकही व्हर्टेक्स सारखा नाही, म्हणजे याचा अर्थ हे दोन त्रिकोण हे पूर्णपणे वेगळे आहेत. आणि दुसरा प्रकार यामध्ये येतो तो म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असेल. तर तशा प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी या धड्यामध्ये पाहायचे आहे. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम एक्सरसाइज 4.1. सो इन हियर triangle ABC is similar to triangle LMN. तर या उदाहरणाचा अभ्यास कसा करायचा? तर सर्वात पहिल्यांदा पाहायचं की या दोन ट्रायंगल मध्ये एखादा व्हर्टेक्स कॉमन आहे का? नाही. याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल पूर्णपणे वेगळे आहेत. हा झाला पहिला भाग. यानंतर यामध्ये तिन्ही साइड्स दिलेले आहेत. याचा अर्थ साइड संदर्भाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर तिसरा मुद्दा हा रेशो जो दिलेला असतो तो पाहायचा 5:4. याचा अर्थ BC is 5 times and MN is 4 times. That means the triangle ABC is 5 times greater and at the same time triangle LMN is 4 times. That means triangle ABC is greater than triangle LMN. या ठिकाणी कोणता त्रिकोण मोठा आहे आणि कोणता त्रिकोण लहान येतो हे पाहून घ्यायचं. यानंतर आता हे उदाहरण सोडवण्यामध्ये आपल्याला सर्वात पहिला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये. मग ट्रायंगल ABC similar triangle LMN. In this case we can write AB upon LM is equal to
BC is to MN is equal to AC is to LN. This is corresponding sides of similar triangle. Now in this case AB upon LM is equal to AC upon LN is equal to BC upon MN is equal to 5 upon 4. फक्त बदल काय केला यामध्ये आपण हा रेशो अगोदर लिहिला, हा रेशो नंतर लिहिला, कारण आपल्याला या ठिकाणी हा रेशो याची किंमत दिलेली आहे म्हणून आपण याला पलीकडच्या बाजूला लिहिलं. नाउ we will write the measurements, given measurements. So AB is 5.5 divided by LM is equal to AC 4.5 divided by LN is equal to BC is 6 divided by MN is equal to 5 upon 4. Now in this case here we have to take two ratios. One ratio will be 5:4 and one of the remaining three ratios we have to take. So take 5.5 divided by LM is equal to 5 upon 4. याला सोडवायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन न. तर 5 multiplied by LM is equal to 5.5 multiplied by 4. So LM is equal to 5.5 multiplied by 4 divided by 5. 5 ones are 5. Here it will be 5 ones are 5. 5 ones are 5. So 1.1 multiplied by 4, that will give us 4.4 centimeter. Now second ratio we have to take. So 4.5 upon LN is equal to 5 upon 4. 5 multiplied by LN is equal to 4.5 multiplied by 4. So LN is equal to 4.5 multiplied by 4 divided by 5. 5 ना याला डिवाइड करायचं. 5 ना 4 ला भाग जात नाही. दशांश चिन्ह 45 गृहीत धरा. 5 9 45. 9 चौक 36. दशांश चिन्हानंतर एक पॉइंट आहे, एक अंक आहे. LN is equal to 3.6 सेंटीमीटर. या प्रमाणे आता तिसरा रेशो घ्यायचा. 6 upon MN is equal to 5 upon 4. So 5 multiplied by MN is equal to 6 multiplied by 4. MN is equal to 24 upon 5. 24 ला आपण 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 ones are 5. 5 fours are 20. Carry 4 40. 5 eights are 40. So 4.8 centimeter. So MN is equal to 4.8 centimeter. Now after that we have to draw both the triangles, triangle ABC and triangle LMN with their measurements. त्यांचे जी काही माप आहेत त्याप्रमाणे आपल्याला ही दोन्ही त्रिकोण काढायची आहेत. Now first we are going to draw triangle ABC with these measurements. So first we are going to take BC of 6 centimeter.
6 सेंटीमीटर हा आहे BC. या ठिकाणी पॉइंट A येणार आहे. तर A आणि B म्हणजे AB अंतर आहे 5.5. तर कंपासनं 5.5 हे अंतर मोजून घ्यायचं. आणि हे मोजल्यानंतर या ठिकाणी एक आर्क काढायचा. आणि कधीसाठी हे लक्षात ठेवा, पहिला आर्क काढत असताना मोठा आर्क काढायचा, कारण दुसरा आर्क त्याला कोणत्या पॉइंटला छेदेल हे माहित नसतं, म्हणून आपण पहिला आर्क हा मोठा काढायचा. आता A आणि C म्हणजे AC अंतर आहे 4.5. तर 4.5 अंतर मोजून घ्यायचं आणि पॉइंट C पासून आर्क काढायचा. आता या त्याला नाव देऊन हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. हा झाला पॉइंट A. मग A आणि B जोडायला होत आपण, आणि नंतर A आणि C म्हणजे AC. So in this way we can construct triangle ABC. So write the measurements: 6 centimeter, 5.5 centimeter, 4.5 centimeter. Now for triangle LMN, first we have to take MN 4.8. हे आहे MN. यानंतर पॉइंट L हा या ठिकाणी येणार आहे. तर LM हे अंतर आहे 4.4. हे 4.4 अंतर घेऊन हा आर्क काढायचा. याला आपल्याला पॉइंट N पासून इकडं इंटरसेक्ट करायचं आहे. तर LN अंतर आहे 3.6. अंतर घेऊन आपण हा आर्क काढायचा. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला आहे तो पॉइंट असेल L, आणि मग हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. So in this way we can construct triangle LMN. Now write the measurements: 4.8 centimeter. This is 4.4 centimeter, 3.6 centimeter. So in this way we can construct triangle ABC and triangle LMN. These two triangles are similar but with the different vertices. यांचे दोन्हीचे शिरोबिंदू जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे दोन वेगवेगळे त्रिकोण आपल्याला काढावे लागले. पुढच्या प्रश्नामध्ये आपण दोन त्रिकोणांमध्ये एक शिरोबिंदू हा सामायिक आहे अशा प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत.